आजचं साड्यांचं जे कलेक्शन आहे ते प्युअर हँडलूम चंदेरी कतान सिल्क आणि प्युअर हँडलूम चंदेरी पत्तू सिल्कमध्ये आहे. साड्यांची किमती मी स्क्रीनवरती देत आहे. ही जी दाखवलेली साडी आहे चंदेरी कतान सिल्कमधली आहे. याची बॉर्डर मुनिया टाईपमध्ये येते आणि ह्या साडीवरती एकदम बारीक अशा सोनेरी कलरच्या बुट्टी आहेत. साडी अतिशय सुंदर आहे, चमक खूप छान आहे. ही जी साडी आहे चंदेरी कतान सिल्कमधली आहे. मला ही फार का आवडली, ही मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलेली आहे संक्रांतीसाठी. तर ही पूर्ण ओपन करून मी दाखवते तुम्हाला. या साडीवरती ना बुट्टी खूप छान आहेत आणि मला याचं एक वेगळेपण असं वाटलं की ह्याची बॉर्डर खूप सॉफ्ट आहे. तुम्हाला असं वाटतं की कतान सिल्क साड्या खूप अशा कडक असतात, नेसल्यानंतर त्या फुगतात. तर मी जेव्हा कतान सिल्क साड्या देते तेव्हा त्या काही साड्या सॉफ्ट करूनसुद्धा देते आणि जर त्या तयार करून घेणार असाल तुम्ही तर तुम्हाला त्याला गोंडेसुद्धा लावून मिळतात. सो थोडा वेळ थांबावं लागतं. मॅन्युफॅक्चरकडून हे साड्या माझ्या बनून येईपर्यंत वेळ जातो. सो तेवढे पेशन्स असतील तर तुम्हाला या साड्या मिळू शकतात जशा हव्या तशा. जेवढं कस्टमायझेशन होतं तेवढं आम्ही करून देऊ शकतो. ही साडी अतिशय सुंदर आहे. आजपर्यंत मी कतान सिल्कमध्ये अशी बॉर्डर किंवा असा पदर बघितला नव्हता. अतिशय सुंदर काम केलेलं आहे या साडीवरती. याचा पदराचा जो भाग आहे तो मला फार आवडला आणि मेन बॉर्डर अतिशय मऊसूत बॉर्डर आहे. कतान सिल्कला पहिल्यांदाच एवढी मी अशी बॉर्डर बघितली असेल, तर शक्यतो गोल्डन जर असलेली कतान सिल्कची बॉर्डर आपण बघितलेली आहे. पण ही मला का माहीत खूप भावली ही साडी आणि मला फायनली मिळाली ती. त्यानंतर दुसरी जी मी साडी दाखवते ती आहे हळदी कलरमधली पत्तू सिल्क साडी आणि याची बॉर्डर जी आहे तीही खूप वेगळी आहे. याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल. मी स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा. कॉलिंग केल्यानंतर कोणी रिसीव्ह नाही करणार, कारण खूप कॉल्स येतात. सगळ्यांशीच बोलणं अवघड होतं. मेसेज खूप असतात. मेसेजना रिप्लाय द्यायला प्रायोरिटी देतो आम्ही, कारण कसं मेसेजमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन करून सांगू शकतो. कॉलमध्ये केलं तर बाकीच्यांना उत्तर देणं खूप अवघड जातं मेसेजमध्ये. तर ही अशी ओपन केल्यानंतर साडी आहे. खूप सुंदर आहे ही साडी. त्यानंतर नेक्स्ट ही आहे पत्तू सिल्कमधलीच ब्ल्यू कलरची साडी चंदेरीमध्ये. सरळ सेम असे पॅटर्न आहे हा, पण ही साडी इतकी सुंदर आहे ना. हातातसुद्धा कलर हा खूप मस्त दिसत होता. हँडलूमचा अर्थच असतो की हाताने केलेली वस्तू आणि हँडलूमच्या ज्या गोष्टी असतात ना त्या वाखाणण्याजोग्या असतात. कुठेही तुम्ही त्याची एखादी चूक काढू शकत नाही. मशीन वर्कमध्ये आपण बघतो ॲट अ टाईम तुम्ही 10-10, 15-15 साड्या तयार करू शकता. पण हँडलूम साड्या एक बनवायला म्हणजे जसं काम असेल त्या साड्यांच्यावरती, जसे 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, एक साडी तर आहे ती 50 दिवस लागले होती बनवायला आणि त्या साडीची किंमत 50,000 पर्यंत गेली होती. तर अशाही साड्या आहेत. आता ही चंदेरी पत्तू सिल्कमधली साडी आणि ही खूप फेमस झालेली साडी आहे. जसं सूर्यफूल असतं ना, तर तशा प्रकारची बुट्टा त्याच्यावरती आहे आणि यामध्ये कलर अवेलेबल आहेत. सुंदर आहे साडी. लोटस बुट्टा असलेली ही साडी जी काजोलने घातलेली तुम्ही बघताय, खूप सुंदर आहे. यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत आणि रेड कलर हा तुम्ही बाकीचा जो कलर बघताय अतिशय उठावदार कलर आहेत हे. आणि याचं जे काम केलेलं आहे ना साडीवरती, अतिशय मऊ साडी आहे. नेसल्यानंतर अजिबात फुलत नाही. इवन मी जी नेसलेली साडी आहे ना त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगते. तुम्ही लग्नाच्या व्हिडिओमध्ये ती पाहिली असेल. ह्या साडीचा फील जो आहे हाताला तो खूप मस्त येतो आणि खूप सुंदर अशी साडी आहे. सिल्वर जरीचं काम आहे या साडीवरती. बॉर्डर आणि बुट्टा जो दिलेला आहे पूर्ण ओपन कमळ जे असतं ना तर तसा बुट्टा दिलेला आहे आणि पदर तुम्ही बघताय अशा प्रकारे पदर या साडीला मिळून जाईल. त्यानंतर चेक्समध्ये असलेली ही चंदेरी पत्तू सिल्क साडी जी एका ॲक्ट्रेसने घातलेली आहे, नीना गुप्ता, तर ती मी दाखवली. सरसकट असे बॉक्स चेक्स असलेली ही साडी आहे. खूप सुंदर आहे. पत्तू सिल्कमध्येच ही येते. यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल असतील, कधी असतात, कधी नाही मिळत आणि कॅटलॉग पीस असतात शक्यतो. चंदेरी सिल्कमध्ये तुम्ही जर म्हटलं कतान सिल्कमध्ये की ह्यामध्ये कलर दाखव, तर तसं नाही होत. हे कलर जे असतात ते कॅटलॉग असतात, कलर पीस. काहीमध्ये तुम्हाला मिळू शकतील पण शक्यतो 0.1 नाहीच मिळत. त्यासाठी तुम्हाला पत्तू सिल्कमध्ये कलर्स मिळतील पण कतान सिल्कमध्ये मिळणार नाहीत. आता ही कतान सिल्कमध्ये असलेली अजून एक सुंदर साडी आहे. यामधला एक ग्रीन कलर मी घातला होता आणि हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे हा कलर. याची बॉर्डर पूर्ण ग्रीन आहे आणि थोडासा ग्रीन शेड हा आतमध्ये दिला आहे. कतान सिल्क साड्या थोड्याशा असं ट्रान्सपरंट असतात पण नेसल्यानंतर त्या खूप रिच लुक देतात. त्या मानानं पत्तू सिल्क इतक्या ट्रान्सपरंट नसतात. मी नेसलेली आहे पत्तू सिल्क, तुम्ही बघत आहात. दोन्हीमध्ये इतका काही फरक नाही. दोघांनाही छान ग्लेज असते. खूप सुंदर दिसतात या साड्या. फक्त आणि फक्त थोडासा फॅब्रिकमध्ये फरक असतो. ही कतान आणि ती पत्तूमध्ये येते तेवढाच. त्यानंतर अजून एक साडी मी तुम्हाला दाखवते. ब्ल्यू कलरमध्ये एक गोल्डन चेक्स, व्हाईट चेक्स आणि ब्ल्यू कलरचं असं काम आहे. याच्यामध्ये हे कलर जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत. ही खूप सुंदर साडी आहे. ही चंदेरी पत्तू सिल्कमध्ये साडी येते. नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते ही साडी. कधी आपल्याला कलर बघितल्यानंतर वाटतं अरे काय ही साडी चांगली नाही दिसणार, पण जेव्हा ती साडी आपण नेसतो
तेव्हाच त्या साडीची खरी ग्लेज, त्यानंतर ती साडी नेसल्यानंतर तो फील आपल्याला समजतो की हां, ही साडी हँडलूम का म्हटलं जाते या साड्यांना किंवा इतकी कॉस्टली का असते ते समजतं आपल्याला. आता मी जी नेसलेली आहे ही चंदेरी पत्तू सिल्कमधली साडी आहे. खूप सुंदर साडी आहे आणि मलाही खूप आवडली होती म्हणून मी हळदीसाठी घेतली होती. सो तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.